येतील आणि जवळजवळ 50 गाणी आमची दिसतील आणि ती कसं चुकीन तर म्हणून ह्या जान्हवी सावंत. दुसरा एक मला खूप चांगला अनुभव आला तो म्हणजे शंकर महादेवन त्यांचा. एकदा गाण्याचा डब होऊन सुद्धा म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे मला खरंच असं कमिटमेंट म्हणजे काय असते, डब झाल्यावर सुद्धा असं आमचं रात्री बोलणं झालं की तेच मला म्हणाल की मला असं वाटतं की आपण परत थोडंसं करूया डबिंग. म्हणजे हिंदीतला एवढा मोठा प्रतिदेश कलाकार आणि मराठीमध्ये तशा अर्थी त्यांच्या दृष्टीने मराठी म्हणजे खरं तर आपल्याला असं वाटतं की काय ठीक आहे म्हणजे कधीतरी गायला गेल तो काय त्यांचा मूळ हे नाही, पण तरी सुद्धा गाण्यावर प्रेम असणं आणि याचा जो अनुभव मला आला की ते मला म्हणाले की नाही आपण परत करूया गाणं. कारण इतकं सुंदर गाणं आहे की मध्ये मला असे रुखरुख जाते की काहीतरी तुला अनुभव गेलंय का काय, म्हणजे नाही मला छान वाटलं नाही नाही ते आपण परत करूया. आणि परत केलं खरोखरच त्याच्यात इतका आमूलाग्र बदल झाला आणि ग्रेट. म्हणजे ते मला असं वाटतं वैभवच्या शब्दांमुळे प्रभावित झाले असतील किंवा कशामुळे पण मला माहिती आहे, पण फारच छान अनुभव. मी जान्हवीकडे नंतर येते, पण त्याआधी कवी गीतकार वैभव जोशी. शब्द इतके अप्रतिम आहे. मी नेहमीच त्यांना असं विचारते की तुम्हाला सुचतं कसं, कुणाच्या नक्की तुम्ही प्रेमात आहात? तर ते नेहमीच सांगतात मी कवितेच्या. तर आता ती कविता लाड आहे का कविता आणि कोणी माहिती नाही मला, पण एका बाजूला हळव्या कवी मनाचा, दुसऱ्या बाजूला इंजिनियर, एका खूप मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर असणारा वैभव जोशी. एकदा अचानक अवधूत गुप्तेचा फोन आला आणि गाणं लिहायला सांगितलं आणि त्या दिवशी त्या ड्युटीतले 6 तास गाणं लिहिण्यामध्ये गेले. त्यामुळे वैतागून एका बाजूला कवी, एका बाजूला तो इंजिनियर, ह्याच्यातला झगडा त्यांनी संपवला. खाली आल्यावर त्यांनी बॉसला सांगितलं की हा घ्या राजीनामा, मी निघालो. इतक्या सहजपणे कवी असलेला हा माणूस, इतके छान शब्द. आणि खरंच सांगा तुम्ही कोणाच्या प्रेमात आहात? म्हणालात की नाही मगाशी कवितेच्या प्रेमात आहे म्हणून. हो हो, मी कवितेच्याच प्रेमात आहे. आज खरं सांगा सर्वांचं अभिनंदन सर्वप्रथम. आणि आज म्युझिक लॉन्च होते म्हणजे मी सुटकेचा निश्वास टाकतो, कारण आता आदित्य माझ्याकडनं काही करेक्शन्स मागणार नाही. आदित्य बरोबर प्रोजेक्ट करणे म्हणजे फक्त गीतकार म्हणून नाही, बाकी सगळ्यांनी पण अनुभव घेतला असेल की अतिशय चॅलेंजिंग काम आहे. आणि म्हणजे मला आत्ता भरभरून विश्वजित बोलत होता आंधळी कोशिंबीरच्या टायटल सॉंगबद्दल, पण त्यासाठी मी 32 कडवी लिहिली होतो, त्यातली आत्ता काहीतरी निवडून इथे आलेली आहे. भैरू ही कन्सेप्ट म्हणा किंवा शंकरजींनी गायलेलं, विभावरींनी गायलेलं रोमॅन्टिक सॉंग म्हणा, आदित्यचा सर्वात मला आवडणारा गुण म्हणजे आदित्य खूप आग्रही असतो. खूप तुम्हाला